गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या ज्ञानप्रबोधिनी या चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, मी आज तुमच्यासाठी एक अतिशय खास असा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. कारण तुमच्या मला भरपूर अशा प्रमाणात कमेंट आलेल्या होत्या की ताई, तुम्ही एप्रिल 2024ची जी काही आशांची मूल्यमापन टेस्ट किंवा परीक्षा वगैरे घेतली जाते त्याची उत्तरसूची किंवा त्याच्या प्रश्नांचं विश्लेषण आम्हाला करून दाखवा, त्याच्यावरती व्हिडिओ बनवा. तर तुमची हीच कमेंट विचारात घेऊन मी आज तुमच्यासाठी एप्रिल 2024ची आशाची जी काही उत्तरपत्रिका आहे ती घेऊन आलेली आहे व त्याचं संपूर्ण विश्लेषण मी करणार आहे. त्यामुळे व्हिडिओमधून स्किप करू नका, कारण माझ्या ज्या काही आशाताई आहेत त्यांना आता जी काही एप्रिल महिन्यामध्ये जी त्यांना एक्झाम द्यावी लागणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. चला तर मग जराही वेळ न घालवता आपण सुरू करू आपला आजचा व्हिडिओ. तर मैत्रिणींनो बघा, ही आहे उत्तरपत्रिका एप्रिल 2024 आशा उत्तरपत्रिका क्रमांक 4. यासाठी वेळ असणार आहे 1 तास आणि गुण असणार आहेत 39. तर या ठिकाणी तुम्ही प्रश्न पहिला बघू शकता की योग्य पर्याय निवडा व यासाठी एकूण 5 गुण असणार आहेत. म्हणजे MCQ टाईप 5 प्रश्न यामध्ये असणार आहेत व 4 पर्याय प्रत्येक प्रश्नासाठी असणार आहेत. त्यातील योग्य पर्याय आपण निवडायचा आहे. तर बघा, यातील कोणती उपाययोजना केली तर जुलाब प्रतिबंध करण्यास मदत होईल. तर या ठिकाणी तुम्ही पर्याय क्रमांक 1 बघा, अन्न सुरक्षितपणे हाताळणे, हात धुणे, योग्य पद्धतीने घन आणि ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे व वरील सर्व. तर या ठिकाणी तुम्ही जर तिन्ही पर्याय बघितले तर यातील वरील सर्व हा पर्याय बरोबर येणार आहे. त्यानंतर ब प्रश्न बघा, हात धुणे केव्हा महत्त्वाचे असते तर शौचालयावरून आल्यावर, स्वयंपाकाच्या आधी, खाण्याच्या आधी आणि वरील सर्व. तर यातील वरील सर्व हा पर्याय बरोबर असणार आहे. कुपोषण खालील बाबींशी संबंधित आहे: गरिबी, शैक्षणिक बाबींमध्ये अधोगती, बालपणातील आहार आणि वरील म्हणजे सर्व बाबी. तर या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर ही जे कुपोषण आहे ते देखील सर्व बाबी या सर्व बाबींवरती अवलंबून असणार आहे. म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी बरोबर असणार आहे. तर बघू शकता, 1 वर्षाच्या बाळाला किती वेळा अन्न भरवलं पाहिजे तर दिवसातून 1 वर्षाच्या बाळाला साधारणतः 4 ते 6 वेळा अन्न हे भरवले पाहिजे. त्यानंतर बघा, किती तापमानाला आपण शिशूला ताप आहे असं म्हणतो तर या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे 99 फॅरेनहाइटपेक्षा जास्त जर ताप असेल तर त्याला आपण त्या शिशूला जास्त ताप आहे किंवा शिशूला ताप आहे अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. तर त्याच्या पुढील प्रश्न जर बघितला तुम्ही तर या ठिकाणी असणार आहे योग्य जोड्या जुळवा. तर योग्य जोड्या जुळवा बघा, यासाठी देखील 5 गुण असणार आहे. तर पहिला प्रश्न आहे जागतिक आरोग्य दिन. तर तुम्ही बघू शकता याचा पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर असणार आहे. म्हणजे 7 एप्रिल रोजी आपण जागतिक आरोग्य दिन साजरा करतो. त्यानंतर अंधत्व प्रतिबंध सप्ताह. तर याचा पर्याय क्रमांक 1 आहे. 1 एप्रिल ते 7 एप्रिल म्हणजे अंधत्व प्रतिबंध सप्ताह आपण 1 एप्रिल ते 7 एप्रिल दरम्यान साजरा करतो. त्यानंतर जागतिक हिवताप दिन हा पर्याय क्रमांक 4 म्हणजे 25 एप्रिल हा आहे. त्यानंतर जागतिक सुरक्षित मातृत्व दिन तर तो असतो पर्याय क्रमांक 3 म्हणजे 11 एप्रिलला. त्यानंतर जागतिक लसीकरण दिन हा 16 मार्च या दिवशी साजरा करण्यात येतो. अशा प्रकारे या जोड्या तुम्ही योग्यरित्या जुळवू शकता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे चुकी बरोबर पर्याय निवडा. तर यासाठी देखील एकूण 5 गुण असणार आहे. बघा, ORS 24 तासापूर्वी तयार करून ठेवले असेल तर ते फेकून दिले पाहिजे. तर हे जे विधान आहे ते बरोबर असणार आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा, अतिदक्षता देखभाल श्रेणीतील शिशूला आशाने शक्यतो पहिल्या आठवड्यात दररोज भेट दिली पाहिजे. हे देखील बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा बघा, आई व शिशू यांच्या त्वचा संपर्काने नवजात शिशूचे सर्दीपासून संरक्षण होते. हे देखील हे जे काही वाक्य दिलेलं आहे ते देखील बरोबर आहे. त्यानंतर नवजात शिशूला गर्दीच्या ठिकाणी न्यावे हे मात्र चुकीचं विधान असणार आहे. त्यानंतर ज्या शिशूचे तापमान 95 फॅरेनहाइटपेक्षा कमी असेल तर त्या शिशूला हायपोथर्मिया झाला आहे असे समजावे. तर हे बरोबर असणार आहे. तर याच्या पुढे जाऊन जर आपण पाहिलं तर हे 3 प्रश्न झालेले आहे. याच्यानंतरचा जो 4था प्रश्न आहे तो तुम्हाला दाखवते. तर या ठिकाणी बघा, हा असणार आहे प्रश्न क्रमांक 4. तर यात एका वाक्यात उत्तरे द्यावं. याला देखील 5 प्रश्न असून प्रत्येक प्रश्न हा 1 गुणासाठी असणार आहे. तर 15 दिवस वय असलेल्या बाळाला ताप आहे, खोकला आहे, त्याचा श्वास जलद चालला आहे, त्याला काय
झाले असावे। तर अशा प्रकारची जर लक्षणं असतील तर तुम्हाला माहीत आहे की त्याला न्यूमोनिया झालेला असावा, तर त्याला गंभीर न्यूमोनिया असेल। त्यानंतर बघा, गृहपातळीवर घ्यावयाची नवजात शिशूची काळजी, म्हणजे ज्या काही आपण HbA1c व्हिजिट करतो त्यासाठी आशाने शिशूस व मातेस किती वेळा भेटी दिल्या पाहिजे। तर आपल्याला माहिती आहे की HbA1c अंतर्गत जर जन्म संस्थेत झाला असेल, आरोग्य संस्थेत जर जन्म झाला असेल तर अशा वेळी 6 भेट व शिशूचा जन्म जर घरी झाला असेल तर अशा वेळी 7 भेटी या आशाने देणे आवश्यक आहे। त्यानंतर जन्मानंतर किती दिवसाच्या आत शिशूचे वजन घेतले पाहिजे, तर जन्मानंतर शक्य तितक्या लवकर शिशूचे वजन घेतले पाहिजे। बालक कुपोषित आहे असे ते कसे शोधून काढायला, आहाराचे मूल्यमापन परीक्षण करून आहाराची माहिती, स्तनपानाची पद्धती, पूर्वी कोणते आजार झाले होते, वजन वाढ या माहितीद्वारे बालक कुपोषित असल्याचे शोधता येईल। त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 तुम्ही बघू शकता की कमी वजनाचे व कमी दिवसाच्या शिशूची व्याख्या सांगा। शिशूचे वजन जर 2000 ते 250 ग्रॅमपेक्षा कमी असेल व शिशू हा 8 महिने 15 दिवसांपेक्षा कमी वयाचा असेल तर त्यास कमी दिवसाचे शिशू असे म्हणतात। तर त्यानंतरचा 5वा जो प्रश्न आहे तो 5व्या आणि 6व्या प्रश्नासाठी मी दुसरा व्हिडिओ बनवणार आहे, त्यामुळे यानंतर 5, 6 व 7 या 3 प्रश्नांसाठीचा जो येणारा व्हिडिओ आहे तो देखील तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।